नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्र अनलिमिटेड या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी, पण त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. अयोध्येतील राम मंदिराची पहिली झलक न्यूज 18 लोकमतवर. येत्या 22 जानेवारीला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार. अयोध्येत जय्यत तयारी. भाजपचा इतिहास 2014 सालानंतरचा. बाबरी पाडकामावेळी ते बिळात लपून बसले होते. राऊतांची टीका. तर त्यांना वेड्याच्या रुग्णालयात भरती करा म्हणत भाजपचं प्रत्युत्तर. संभाजीनगरमधल्या उमेदवारीवरून खैरे आणि दानवेंमध्ये जुंपली. उद्धव ठाकरेंची पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा. खैरेंच्या बाजूने पदाधिकाऱ्यांचा कल असल्याची सूत्रांची माहिती. मुंबईला गेल्यावर मागे हटणार नाही. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आक्रमक. राम मंदिराचं उद्घाटन पाहून आंदोलन ठरवलं नसल्याचंही स्पष्टीकरण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार. अमरावतीतल्या कृषी प्रदर्शनाला लावणार हजेरी. नाना पाटेकर खडकवासल्यातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा. पूर्वीच नाना पाटेकरांनी केलं होतं मोदींचं कौतुक. नानांच्या विधानावरून काँग्रेसला आक्रमक. काँग्रेसच्या भारत न्याय यात्रेला 14 जानेवारीपासून होणार सुरुवात. राहुल गांधी करणार मणिपूर ते मुंबईपर्यंतचा प्रवास. राम मंदिर उद्घाटनाचं निमंत्रण नाही. राज ठाकरेंची न्यूज 18 लोकमतला माहिती. आणि राजस्थानच्या जयपूरमध्ये मित्रांमध्ये झाला वाद. वादातून साथीदारांना आपल्याच सहकार्याला चिरडलं गाडीखाली. एका युवतीचा मृत्यू. चला